नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कौटिल्य आयसमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव दादासाहेब सोळवंडे. आज आपण GS4 म्हणजेच UPSC आणि MPSC मधील जो सब्जेक्टिव्ह म्हणजेच त्याला म्हणतो आपण काहीतरी स्वरूपात्मक अभ्यासाच्या पद्धतीवरती आधारित मेनचा जो सिलेबस दिला गेलेला आहे आणि त्याच्यामधला पेपर 4 किंवा मग GS4 असं म्हटलं जातं. त्यामधील नीतिशास्त्र, अखंडता आणि अभियोग्यता या संदर्भात काहीतरी आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. काही विद्यार्थ्यांच्या मनामधील काहीतरी डाऊट असतील. ओके. त्याच्यासोबतच काहीतरी की इथिक्स किंवा काय म्हणतो आपण त्याला नीतिशास्त्र याच्या संदर्भातील काही डाऊट असतील. त्याच्यासोबतच अभ्यासाची रूपरेषा, सिलेबस, त्याच्यानंतर PYQ, अगेन GS4चं काहीतरी आपल्यासाठी असणारं महत्त्व, ओरल परीक्षेसाठी असणारं काहीतरी महत्त्व आणि त्याच्यासोबतच कशा प्रकारे GS4 म्हणजेच इथिक्स आणि काहीतरी की अखंडता किंवा काहीतरी की मोरॅलिटी जी आहे ती आपल्याला आपल्या फायनल रिझल्टमध्ये कशा प्रकारे आपल्यासाठी काहीतरी की मदत करेल या सगळ्या प्रश्नासंदर्भात काहीतरी की आपण आज इकडं डिस्कस करणार आहोत. ओके. सो एक एक करून काहीतरी की आपण त्या सगळ्या प्रश्नांची इकडं ओळख करून घेऊ किंवा काहीतरी की त्याच्यावरती डिस्कस करू. ओके. सो इथे पहिल्यांदा अभ्यासक्रमाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतं MPSCने काय केलेलं आहे पूर्णपणे UPSCच्या धर्तीवरतीच पूर्णपणे GS4चा जो काहीतरी की किंवा आपण म्हणू सामान्य अध्ययन जो 4 आहे याचा सिलेबस काय केलेला इकडे कॉपी पेस्ट करून आपल्यासाठी दिला गेलेला आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला वेगळं काही करायचं इथं नाहीये. UPSC संदर्भात जे काही सगळं सांगितलं गेलेलं आहे तेच आपल्याला थोडंसं आपल्या मराठीमध्ये किंवा आपल्या मदर टंगमध्ये आपल्याला हे सगळीकडे अभ्यासायचं आहे. जेणेकरून कुठेतरी इझिनेस याचा येईल आणि त्याच्यापुढे काहीतरी आपल्याला मॅक्झिमम मार्क पण आपल्याला इकडे घेता येतील. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल किंवा सुरुवातीला आपल्याला इथं पाहायला मिळतो अभ्यासक्रम. सो अभ्यासक्रमाच्या संदर्भात जसं मी सांगितलं ॲज इट इज काहीतरी की MPSCने कॉपी केलेला आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतं. इथे MPSCच्या मुख्य परीक्षा याच्यामध्ये जो पेपर 4 आहे इथे आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतं. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काहीतरी की नीतिशास्त्र यालाच आपण म्हणतो एथिक्स. विद्यार्थी मित्रांनो इथे सांगायची गोष्ट म्हणजे सिंपल एक नीतिशास्त्र म्हणजे काहीतरी की थोडक्यात एक असं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं मानवाच्या सत्य आणि असत्य या दोन्ही बाजूंचा काहीतरी की तिकडे अभ्यास केला जातो. सत्य आहे तर ते का सत्य आहे त्याच्या काहीतरी रूपरेखा किंवा त्याच्या काही ज्या बाजू आहेत ना त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला असत्य एखादी गोष्ट आहे तर ते का असत्य आहे आणि का नाही आहे ह्या पण गोष्टी काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ओके. आणि आपण जसं मी ते सांगितलं की कॉमन आणि त्यासोबतच काहीतरी की आपल्या डे टू डे लाईफशी काहीतरी की तिकडे संबंधित असणारा असा हा चॅप्टर आहे किंवा काय म्हणू आपण त्याला विषय आहे. त्यामुळे खूपच असं काहीतरी घ्या इंटरेस्टिंग होतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे पाहायला मिळतं की आपण खोटं बोलायचं की नाही या संदर्भात आपल्याला काहीतरी की नीतिशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. ओके. फॉर एक्झाम्पल आहे आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे, मित्रांचं पण आपल्याला तिकडे मन ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबतच काहीतरी की घरातल्यांना पण आपल्याला काहीतरी की खोटं बोलून आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. सो हा एक आपल्याला डे टू डे लाईफचा एक कॉमन एक्झाम्पल आपल्याला तिथे आपल्याला पाहायला मिळतो. सो तिथे काय करायचं आणि काय नाही या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो नीतिशास्त्रामध्ये केला जातो. ओके. आता हे तर काहीतरी की छोटंसं याच्यामधलं एक्झाम्पल झालं. या प्रकारचे काहीतरी असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. मग जसं इथं आपलं एक वैयक्तिक एक्झाम्पल झालं किंवा उदाहरण झालं तेच आपल्याला आपल्या सामाजिक स्तरावरती पाहायला मिळतं. तेच पुढे काहीतरी की राष्ट्रीय स्तरावरती पाहायला मिळतं आणि पुढे जाऊन काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक कॉमन एक्झाम्पल आहे आपल्याला की ग्लोबल वॉर्मिंग आहे सध्या सुरू. सो याच्यामध्ये ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत ज्याला आपण म्हणतो की विकसित राष्ट्र आहेत यांचा या पूर्ण ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा ह्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सध्या त्यांचा काही तिथे रोल असावा आणि काही नसावा या संदर्भात देखील काहीतरी की अभ्यास केला जातोय. ओके. किंवा मग अजून कॉमन प्रश्न आहेत की मानवी विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे मग याच्यामध्ये काहीतरी की प्राणी आणि वनस्पती असतील यांचं किती प्रमाणात काहीतरी की आपण युटिलायझेशन केलं पाहिजे किंवा पिळवणूक केली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काहीतरी की आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे किंवा केला गेलेला आहे. ओके. त्या स्वरूपात काहीतरी की अखंडता असेल, अभियोग्यता असेल, नीतिशास्त्र व मानव यांचा काहीतरी की अंतर्भाव, पुढे स्वभाव ज्याला आपण काय म्हणतो की इकडे आपला ॲटिट्यूड, त्याच्यानंतर भावनिक अभियोग्यता आणि
लोकसेवा व त्यांचे काहीतरी की महत्त्व, या संपूर्ण गोष्टींचा काहीतरी की अभ्यास ह्या GS4 मध्ये किंवा काय म्हणतो आपण त्याला इकडे सामान्य अध्ययन 4 मध्ये आपल्याला इकडे करायचा आहे. ओके. या सर्व गोष्टीवरती काहीतरी की हा पूर्ण GS4 मध्ये आपल्याला भर दिलेला आहे आणि सोबतच जे आपण बघतो GS2 च्या संदर्भात किंवा सामान्य अध्ययन 2 मध्ये पण आपल्याला इकडे प्रशासन आणि त्याच्यासोबतच काहीतरी की शासकीय संबंध ज्याच्यामध्ये निशीशास्त्राचे काहीतरी की संबंध आहे. या सर्व गोष्टींचा काहीतरी आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढे आपण या संदर्भात काहीतरी की अजून इन डिटेलमध्ये किंवा वन बाय वन एक-एक जे वर्ड आहेत या संदर्भात पण पुढे अभ्यासणारच आहोत आपण. ज्याला आपण म्हणतो की रीडिंग इन बिटवीन दी लाईन. ओके. सो आपण ते पुढे बघूच इन डिटेलमध्ये. ओके. याच्यानंतर दुसरा म्हणजे पॉइंट आहे की ओरिएंटेशन इन कंटेक्स्ट ऑफ दी GS4 किंवा मग सामान्य अध्ययन 4 च्या संदर्भात असणारं एक ओरिएंटेशन किंवा काहीतरी की याच्या संदर्भात असणारे काही डाउट्स किंवा काहीतरी की क्वेश्चन्स. सो एक-एक काय जे क्वेश्चन्स आहेत ते काहीतरी आपण इकडे हाताळणार आहोत किंवा त्याच्यावरती आपण चर्चा करू. ओके. फर्स्ट ऑफ ऑल महत्त्व किंवा इम्पोर्टन्स. GS4 चं येत असणारं काहीतरी की महत्त्व. एंटायर काहीतरी की आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या कट ऑफसाठी किंवा फायनल लिस्टसाठी मेनचे जे मार्क आहेत ते इकडे आपल्याला काउंट केले जातात आणि त्याच्यामध्ये पहिलं जे महत्त्व होतं GS4चं ते म्हणजे काहीतरी की एंटायर 250 मार्क्ससाठी काहीतरी की आपल्याला हा पूर्ण पेपर असणार आहे. ओके. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये किंवा संपूर्ण जे काही सगळे पेपरची सीरीज असेल आपली, त्या सगळ्याच्यामध्ये एका पूर्ण विषयासाठी काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं 250 मार्क जे आहेत ते काहीतरी इकडे अलोकेटेड केलेले आहेत ते म्हणजे GS4 साठी. सो सर्वप्रथम काहीतरी इकडे मार्कच्या संदर्भात जर आपण विचार केला तर इथे पूर्णपणे 250 मार्क दिल्यामुळे GS4चं जे महत्त्व आहे ते इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. कारण का? GS2 घेतला, GS1 घेतला किंवा GS3 घेतला. फॉर एक्झाम्पल आपण इथे GS1च्या संदर्भात जर डिस्कशन केलं, इथे आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये पण मॉडर्न आणि तुमचा कल्चर हे पाहायला मिळतं. ते जिओग्राफी आहे. जिओग्राफीमध्ये पण अगेन दोन्ही इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी. अगेन काहीतरी की आपण हे जर पाहिलं, सोसायटी पाहिलं, हिस्ट्रीमध्ये अजून आपल्याला वर्ल्ड हिस्ट्री पण इथे पाहायला मिळते. ओके. सो बरेचसे असे काहीतरी की चॅप्टर आपल्याला तिथे मिळतात आणि मल्टी डायमेन्शनल अप्रोच जो आहे किंवा स्टडी जे आहे ते आपल्याला काहीतरी की GS1, GS2 आणि GS3 मध्ये रेकॉर्ड असते. तेच जर आपण इथं कंपॅरिझन जर केलं GS4च्या संदर्भात तर आपल्याला पाहायला मिळतं इथं की ओव्हरऑल जो पूर्ण सब्जेक्ट आहे किंवा जो पूर्ण पेपर आहे, तो फक्त आणि फक्त एका विषयाच्या संदर्भात आहे. तो म्हणजे काहीतरी की इथिक्स आणि इंटिग्रिटी किंवा नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्य. सो याच्यामुळे एफर्ट जे आहेत ते आपले काहीतरी की थोडेसे कमी असतील. मात्र आउटपुट जो असेल मार्कचा तो आपल्याला इथे कसा राहणार आहे? जास्त राहणार आहे. आपल्याला 1 ते 2 बुक्स असतील किंवा काहीतरी की क्लास असेल आणि त्याच्या संदर्भात मिळायला तुम्हाला नोट्स असतील. याच्यावरती तुमचा काहीतरी की 250 मार्काचा जो पेपर असेल तो काहीतरी इकडे कव्हर होईल. त्याच्यामुळे इनपुट आणि आउटपुट याचा जर रेशो केला सो GS4 हा पूर्ण एंटायर काहीतरी की पेपरमध्ये किंवा एंटायर एक्झाममध्ये एक महत्त्वपूर्ण असा काहीतरी की रोल निभावतो किंवा भूमिका निभावतो. जेणेकरून काय आहे की आपले फायनल सिलेक्शनचे जे काहीतरी की चान्सेस असतील ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. ओके. दुसरा इम्पोर्टंट काहीतरी की याचा बघितला जर आपण GS4चा तर तो हा आहे की स्टॅटिक आणि डायनामिक्स या दोन्ही संदर्भात किंवा काय म्हणू आपण या दोन्ही एलिमेंट्समध्ये आपल्याला हा पेपर इकडे पाहायला मिळतो. स्टॅटिक किंवा काय म्हणून त्याला म्हणतो आपण बेसिक. मग याच्यामध्ये काय आहे? आपल्याला साधारणतः काहीतरी की पुढे आपण बघणारच आहोत. जो पेपर आहे किंवा काहीतरी की हे म्हणतो आपण त्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला 2 भाग पाहायला मिळतात. पहिला जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे आहेत? व्याख्या, संकल्पना, त्याच्यानंतर काहीतरी की थिअरीज असतील. म्हणजे हे जर बघितलं तर आपलं काहीतरी की साधारणतः एक थोडासा अभ्यास आहे. मात्र त्याच्यामध्ये थोड्याशा व्याख्या आणि त्याच्या काहीतरी की जे संकल्पना आहेत त्या फक्त समजून घेणं आणि त्या पाठ करणं. ओके. याच्यावरती साधारणतः जवळ-जवळ आपला एक 150 किंवा एक 100 मार्क्सचा जो काहीतरी की पेपर आहे तो इथे रेडी होऊन जातो. मग फॉर एक्झाम्पल आता इथे एक कॉमन आणि कंटिन्युअसली विचारला गेलेला प्रश्न आहे. तो म्हणजे काहीतरी की इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स. ओके. म्हणजे भावनिक तुमची बुद्धिमत्ता काय आहे या संदर्भात. ओके. मग फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काहीतरी की पूर आलेला आहे. तुम्ही ॲज अ DM आहात किंवा काहीतरी की IS आहात. सो त्या ठिकाणी आणि त्याच वेळेला तुमच्या घरी काहीतरी एखादा इश्यू झाला गेलेला आहे. कोणाची तरी डेथ झालेली असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल. सो तुम्ही कोणती बाजू तिथं प्रिफर कराल? सो याला काय म्हटलं जातं?
भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स. किंवा अजून एखादा त्याच्यामधला जर कॉमन क्वेश्चन घेतला तर आपण इकडे बघू शकतो कन्सायन्स ऑफ क्रायसिस. ओके, कन्सायन्स ऑफ क्रायसिस म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे त्याच्या संदर्भात झाले गेलेले काहीतरी इकडे इश्यू असतील. ओके, मग अशा काही कंडिशन्स आलेल्या गेलेल्या आहेत की त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कुठेतरी खोटं बोलावं लागलेलं आहे. ओके, त्याला म्हणतो आपण काहीतरी की कन्सायन्स ऑफ क्रायसिस. या सगळ्या काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या डेफिनेशन्स आहेत. आपल्याला ह्या डेफिनेशन्स पाठ करायच्या आहेत आणि फक्त त्या डेफिनेशन्स तिकडे लिहायच्या आहेत विथ दी फ्यू एक्झाम्पल. मग हे एक्झाम्पल जे येतात ते कशामध्ये येतात? डायनामिक्समध्ये. ओके, तो डायनामिक्समध्ये काय आलं की जो बेसिकचा जो काही सगळा पार्ट आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे? कनेक्टेड करायचं आहे आत्ता सध्याच्या चाललेल्या सगळ्या कंडिशनमध्ये. मग जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मग त्याच्यामध्ये जंगल असतील, पाणी असेल आणि काहीतरी की वनसंपदा असेल. मग यांचा उपयोग आपल्या वैयक्तिक जीवनासाठी किती प्रमाणात करायचा आणि किती प्रमाणात करायचा नाही. हे सगळं काहीतरी की कन्सायन्स ऑफ क्रायसिसमध्ये किंवा इथे इमोशनल इंटेलिजन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो हा काय सर्व एक स्टॅटिकचा पार्ट आहे. त्यामुळे इझिली हा इकडे कव्हर होऊन जातो. आपण इथे नोट्स बघू किंवा काहीतरी की इथे लेक्चर सीरीजमध्ये पूर्णपणे आपण ते कव्हर करून घेऊ. याच्यावरून तुमचा पूर्ण हा जो सगळा पार्ट आहे तो याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. आणि डायनामिक्सला काहीतरी की थोडेसे करंटमधले जे एक्झाम्पल आहेत, त्याला तिथे अटॅच करून काहीतरी की आपण तिकडे लिहू शकतो. ओके. त्याच्यानंतर महत्त्वामध्ये जर आपण इकडे बघायचं झालं, सो इथे आपल्याला काहीतरी की एखादी कोणतीतरी नोट्स असतील. सो क्लासमधून इथे ज्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील किंवा अजून कोणत्या काहीतरी की मार्केटमध्ये अवेलेबल असणारी एखादी बुक असेल, तेवढीच आपल्याला इकडे कव्हर करायची आहे. दिस इज द मोर दॅन सफिशियंट फॉर यू. आता जसं इकडे बघितलं होतं आपण GS4 1, 2, 3 इकडे काहीतरी की वेगवेगळे अभ्यास आहेत. वेगवेगळे पुस्तकं आपल्याला तिकडे वाचावं लागतात. इथे मात्र असं काहीच नाहीये. हे डेफिनेशन्स आणि काहीतरी की त्याच्यानंतर संकल्पना ज्या आहेत, त्या एकदा का तुम्हाला समजल्या, की एंटायर GS4 पेपर जो आहे तो तुमचा इकडं कव्हर होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते इकडे GS4चा काहीतरी की इम्पोर्टन्स. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे इकडे आपला किंवा प्रश्न आहे तो म्हणजे अभ्यासाची रूपरेषा कशी असावी? रूपरेखा कशी असावी? हाऊ टू स्टडी एथिक्स किंवा मग काहीतरी की GS4. सो इथं बेस्ड ऑन दी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आणि त्यासोबतच काहीतरी की जे टॉपर्स आहेत UPSC मधले, त्यांचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर्स एनालिसिस केले, सो आपल्याला इकडे पाहायला मिळतं. 2 याच्यामध्ये काहीतरी की आपण जे अभ्यासाची पूर्ण रूपरेखा आहे किंवा स्टडी प्लॅन आहे ना, तो इकडे आपण विभागू शकतो. एक म्हणजे पहिला जसं मी इथं सांगितलं होतं स्टॅटिक्स किंवा बेसिक संदर्भात. सो पहिले जे आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, एक 10 प्रश्न असतात ते आपल्याला काहीतरी की 10 मार्क्ससाठी विचारले जातात. सो इज इक्वल टू आपण इकडे केलं, सो 100 मार्क्स काहीतरी की त्याचे होऊन जातात. सो इथं मी सांगेल तुम्हाला तुमच्या ज्या थिअरीज आहेत, तुमच्या व्याख्या आहेत आणि तुमच्या ज्या संकल्पना आहेत, त्या आपल्याला सगळ्या काहीतरी याच्यामध्ये बनवून घ्याव्या लागतील किंवा याच्यामध्ये काहीतरी की रेडी पाहिजेत. ओके. याच्यासोबतच करंटचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन, की आत्ताचे जे काही टॉपर्स असतील त्यांच्या काहीतरी की प्रिव्हियस इयर किंवा सॉरी त्यांच्या टॉपरच्या ज्या आन्सर शीट आहेत त्या तुम्हाला काहीतरी की ऑनलाईन अवेलेबल होऊन जातील. सो त्याच्यातून तुम्ही काहीतरी की एक्झाम्पल घेऊ शकशिला. सोबतच क्लासच्या ज्या नोट्स असतील त्याच्यामध्ये पण काहीतरी की तुम्हाला रिसेंटलीचे काहीतरी की डायनामिक असणारे आणि मल्टिपल अप्रोच असणारे काहीतरी की एक्झाम्पल तिकडे तुम्हाला दिले जातील. ओके. याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे PYQ. मागील वर्षाचे काहीतरी की प्रश्न. पुढे आपण बघणारच आहोत. यांचा अगेन एक काहीतरी की महत्त्वपूर्ण असा रोल किंवा भूमिका होती ती म्हणजे आपल्या अभ्यासामध्येच. ओके. सो इथं आपल्याला काय करायचं आहे, आत्तापासूनचे काहीतरी की पाठीमागील एक साधारणतः 5 वर्षाचे जे काही सगळे प्रश्न आहेत, त्यांचा एक कच्चा आराखडा किंवा काहीतरी की आपण म्हणू एक रफ आन्सर जे आहेत, ते काहीतरी की ऑलरेडी अवेलेबल असतात इंटरनेटवरती. ते आपल्याला थोडेसे काहीतरी काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये दिले गेलेले काहीतरी की जे एक्झाम्पल असतील, डेफिनेशन्स असतील किंवा काहीतरी की स्ट्रक्चर्स असतील. ते थोडेसे सरळ-सरळ काहीतरी की आपल्याला लिहून घ्यायचे आणि त्याचं काहीतरी की कंपायलेशन आपण इकडे बनवून ठेवू शकतो. जेणेकरून काय होईल, ॲज इट इज जर प्रश्न तो पुन्हा तिकडे रिपीट झाला आणि येस, असे प्रश्न काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात रिपीट झाले गेले आहेत GS4मध्ये. सो तो डेटा आपल्याला आहे असं काहीतरी की पुढे यूज करता येऊ शकतो. ओके. आणि याच्यासोबतच काहीतरी की डे टू डे लाईफचे चाललेले काहीतरी की आपले एक्झाम्पल असतील. मग तुम्ही ते डिफरंट मॅगझिनमधून कलेक्ट करू शकता किंवा एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा जे इम्पोर्टंट काहीतरी की न्यूजपेपर आहेत, त्याच्यातून पण काहीतरी की तुम्ही थोडेसे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि त्याला इथे बेसिक्सची काहीतरी की करंटची थोडं लिंक करून अटॅच करायचं आणि त्याचं कंपायलेशन तिकडे बनवून ठेवायचं. ह्याच्यामुळे काय होईल, तुमचं बेसिक आणि सोबत काहीतरी की इकडे जे याच्यामध्ये जे सुरू आहे करंटमध्ये, त्या दोन्ही पण गोष्टी काय होऊन जातील तिकडे कव्हर होऊन जातील. ओके. हा झाला काहीतरी की पहिला पार्ट म्हणजे
प्रश्नपत्रिकेचा जो पहिला पार्ट आहे त्याचा काहीतरी की पूर्ण इकडे भाग आपल्या इथं आपण बघितलेला आहे. दुसरा आता इथं राहिला तो म्हणजे काहीतरी की केस स्टडी. आता केस स्टडी ज्यावेळेला आपण इकडे हाताळतो किंवा काहीतरी की पाहतो किंवा आपल्याला ज्यावेळेला इकडे लिहावे लागतील ॲक्चुअल एक्झाममध्ये किंवा काहीतरी की प्रॅक्टिस पेपरमध्ये, तिथे आपल्याला बघायला मिळेल किंवा आपण इन्शुअर कशासाठी असलं पाहिजे ते म्हणजे काहीतरी की आपलं बेसिक्स. कारण जेवढ्या काही इकडे केस स्टडी विचारल्या जाणार आहेत, दे आर दी एंटायरली डिपेंड ऑन दी अवर स्टॅटिक सिलेबस. इथिक्स असेल, त्याच्यानंतर काहीतरी की नैतिकता असेल, क्रायसिस ऑफ कन्सेन्स असतील, ओके. इमोशनल इंटेलिजन्स असेल, ॲटिट्यूड असेल, ॲप्टिट्यूड असेल, ओके. या सगळ्याच गोष्टीवरती काय असतात, आपल्या ज्या केस स्टडीज असतात ते इथे बनलेल्या असतात किंवा फ्रेम झालेल्या असतात. मग फॉर एक्झाम्पल असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही ॲज अ डी-एम आहात किंवा काहीतरी एका ठिकाणी तहसीलदार आहात, त्या ठिकाणी पूर आलेला आहे, ओके. सो तुमची फर्स्ट प्रायोरिटी तिकडे तुम्ही कोणाला द्याल? मग तिथे काही वृद्ध असतील, काही अपंग असतील, काही स्त्रिया असतील आणि काही मुलं असतील आणि त्याचसोबत काहीतरी काही यंग असणारे काहीतरी लोक आहेत, ओके. त्याच ठिकाणी तुम्हाला असंही सांगितलं जातं, की काही एखादा ग्रुप आहे, मग तो रिलिजियस ग्रुप असेल किंवा काहीतरी की एखादा पॉलिटिकल ग्रुप असेल, तो तुमच्यावरती कुठेतरी प्रेशराईज आणायला लागलाय किंवा प्रेशर आणायला लागलाय, की पर्टिक्युलर ज्या काही व्यवस्था असतील किंवा सुविधा असतील त्या काहीतरी की आम्हालाच दिल्या पाहिजेत किंवा ठराविक एका ग्रुपसाठीच दिल्या पाहिजेत, ओके. सो या ठिकाणी काय बघितलं जातं तुमचा इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर तुमचा डिसिजन मेकिंग, ओके. आणि अल्टिमेटली ह्या सगळ्या कशावरती अवलंबून आहेत, तर तुमच्या ह्या स्टॅटिक्सवरती किंवा काहीतरी की बेसिकवरतीच. त्याच्यानंतरच काहीतरी की तुम्हाला जे मार्क्स असतील किंवा तुमची जी केस स्टडी असेल प्रॉपर, ती तिकडे कव्हर होणार आहे. सो आपल्या इथं सरतेशेवटी काय बघायचं आहे, की तुमचं जे बेसिक आहे ते प्रॉपरच पाहिजे केस स्टडीच्या अभ्यासिकेसाठी किंवा अभ्यासासाठी. अदरवाईज काय होणार आहे इकडे स्ट्रक्चर तर तुमचं बनेल, मात्र काहीतरी की जे फॉर्डर मटेरियल असतं किंवा त्याला आपण म्हणतो की आत टाकल्या गेलेलं जे काही मटेरियल जे आवश्यक असतं ते तिथे येणार नाही आणि एक साइड कुठेतरी काहीतरी की त्याची कमकुवत होऊन जाईल आणि सोबतच काहीतरी की इकडे करंटमध्ये जे आपण बघितलं होतं, करंट रिलेटेड काहीतरी की जे एक्झाम्पल असतात ते पण काहीतरी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा त्या बेसिसवरती आपल्याला विचारले जातात, ओके. अजून एक केस स्टडी जर आपण इकडे बघितली, सो रिसेंटलीच काहीतरी आता 2024च्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेले होते, की ॲज अ प्रज्ञा नावाची काहीतरी एक आय-ए-एस ऑफिसर होती. तिच्याकडे एक फाईल आली गेलेली आहे आणि फाईलमध्ये काय सांगितलं गेलं होतं, एक कंपनी आहे, त्या कंपनीची स्थापना करायची आहे. तिला अप्रूव्हल द्यायचं होतं त्या कंपनीला. पण ॲट द सेम टाईम तिथे असं सापडलं होतं, की ती कंपनी जी आहे ती एका अ, परिपूर्ण असं असणाऱ्या काहीतरी की जंगल क्षेत्रावरती तिला उभारलं जाणार होतं. म्हणजे काय, तिथे वनसंपदा खूप चांगल्या प्रमाणात होती आणि तिथेच ती कंपनी काहीतरी की उभारली जाणार होती. सो आपल्याला किंवा त्या तिथे प्रज्ञाला प्रश्न विचारला गेला होता, की ॲज अ आय-ए-एस ऑफिसर तुमच्यापुढे कोणते-कोणते ऑप्शन्स असतील आणि तुम्ही त्याच्यावरती कशाप्रकारे स्टँड घेशीला आणि ते स्टँड असेल किंवा तुमचे जे डिसिजन असतील ते तुम्हाला का घेतले जातील किंवा तुमच्याकडून तुम्ही का घेशीला? तर अशा प्रकारची काहीतरी की केस स्टडी तिकडे विचारली गेली होती. सो आपण इकडे म्हणू शकतो ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा काहीतरी की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन याच्या संदर्भात काहीतरी हा केस स्टडी होती किंवा हा प्रश्न होता, असं आपण म्हणू शकतो. सो करंट रिलेटेड आणि केस स्टडी यांचा पण काहीतरी इकडे एक इम्पोर्टंट असा काहीतरी संबंध असतो. ह्याच्यावरून काहीतरी थोडंसं आपल्याला स्पष्ट होतं. ओके. सो ही एक रूपरेषा ठेवून काहीतरी आपण इकडे अभ्यास करू शकतो GS-4च्या संदर्भात. ओके. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे बुक किंवा काहीतरी नोट्स आपण कोणत्या इकडे रेफर केल्या पाहिजेत. सो या संदर्भात इथं मी तुम्हाला सांगेन, की क्लासमधून ज्या काही इकडे नोट्स असतील किंवा रनिंग नोट्स असतील, त्याच्यासोबतच काही एक्झाम्पल असतील, जे आपण इथे क्लासमध्ये कव्हर करू आणि क्लासमधून दिल्या जाणाऱ्या काहीतरी तुम्हाला अदर नोट्स असतील किंवा प्रिंटेड मटेरियल असेल, त्या पूर्णपणे काहीतरी इकडे सफिशियंट होऊन जातील. आत्ता जर आपण इकडे पूर्ण एंटायर मार्केटमध्ये जर बघितलं, तर मराठीमध्ये GS-4च्या संदर्भात अशा प्रॉपर नोट्स कोणत्याच नाही आहेत. ओके. सो सध्या क्लासच्या नोट्स आणि काहीतरी की इथून प्रिंटेड मटेरियल जे काही दिलं जाईल, ते काहीतरी इथे पूर्णपणे तुम्हाला सफिशियंट असेल. आता याच्यामध्ये नोट्स मेकिंग केली पाहिजे का? GS-4च्या संदर्भात. सो तिथे थोडंसं आपल्याला बघायला मिळतं किंवा मी स्वतः इथं सजेस्ट करेन, की PYQ जे आहेत, यांचा जो रफ एक स्ट्रक्चर आहे आन्सरचा, ते आपण काहीतरी इकडे रेडी करून ठेवलं पाहिजे. आपल्या कमिंग एक्झामसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी. ह्याच्यातून का फायदा होईल किंवा कशाप्रकारे फायदा होईल, ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं. जो काही डेटा असेल, डेफिनिशन्स असतील, त्याच्यानंतर स्ट्रक्चर असेल, जे काही तिकडे लिहिलं गेलेलं असेल, ओके. त्याच्यापुढे अजून काहीतरी की जे रिसेंटलीचे एक्झाम्पल असतील, हे पण आपल्याला इथे मिळून जातील. ओके. सो याच्यामुळे काय होईल, या ज्या नोट्स असतील, याच्यातून तुम्हाला काहीतरी की मोठ्या प्रमाणात इथे फायदा होऊन जाईल. PYQच्या नोट्स. ओके. अदरवाईज याच्या पुढे जाऊन काहीतरी की जे टॉपर्स आहेत, त्यांच्या ज्या कॉपीज आहेत, ओके. टॉपर्स आन्सर शीट.
याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. याच्यामधून अगेन आपल्याला एक्झाम्पल असेल, एक स्ट्रक्चर असेल आणि थोडासा काहीतरी डेटा असेल. तो पण आपला काहीतरी इकडे रेडी होऊन जाईल. ओके. आणि तो दोन्ही संदर्भात. मग तो पहिला भाग असेल आणि त्यासोबतच काहीतरी की केस स्टडीचा पार्ट असेल. या दोन्ही संदर्भात काहीतरी की डेटा आणि त्याच्यासोबतच काहीतरी जे स्ट्रक्चर आहे ते आपलं काहीतरी इकडे रेडी होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो म्हणजे काहीतरी की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQ किंवा पाठीमागील वर्षाचे काहीतरी की प्रश्न. या संदर्भात जर बोलायचं झालं तर इथेच आता आपण काहीतरी डिस्कस केलं होतं, की नोट्स असतील आणि त्यासोबतच काहीतरी की ज्यावेळेला आपण स्टडी करू, त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतात ते सगळ्यात मोठा काहीतरी की भूमिका किंवा सगळ्यात मोठा जो रोल असतात ते काहीतरी की इकडे निभावत असतात. ह्याच्यातून एंटायर GS4 आणि त्यासोबतच काहीतरी की इतर जे सगळे GS आहेत ना, या सगळ्यांचं काहीतरी की एक स्वरूप किंवा काहीतरी की एक रूपरेखा आपल्याला इकडे समजून येते. प्रश्न विचारण्याचं काहीतरी की पद्धत कशी आहे? त्याच्यानंतर प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे? ओके. करंटचा स्टेटस किंवा त्याला आपण म्हणतो की चालू घडामोडी ज्या आहेत त्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला गेलेला आहे की नाही? या सगळ्यांचीच काहीतरी की उकल किंवा एक अंडरस्टँडिंग जे आहे ते आपल्याला प्रश्न पाठीमागील काहीतरी की किंवा प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामधून काहीतरी आपल्याला होते. आणि याच्यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितलं, की जो डेटा आहे, जो आता काहीतरी की कुठेच अवेलेबल नसतो. तोही आपल्याला PYQच्या काहीतरी की अभ्यासातून किंवा काहीतरी याच्या अंडरस्टँडिंगमधून काहीतरी आपल्याला मिळून जातो. ओके. मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात टॉपर्स असतील आणि त्यांच्या आन्सर शीट्स असतील. ओके. ह्याच्यासाठी PYQ जे आहेत ते काहीतरी की थरोली आपण इकडे केले पाहिजेत. साधारणतः काहीतरी की पाठीमागील एक 5 वर्षाचे तरी ॲटलीस्ट. ओके. तेव्हा कुठेतरी काय होईल, आपल्याला थोडासा एक कॉन्फिडन्स पण येऊन जातो आणि त्यासोबतच आपल्याला जो बेसिक डेटा आहे, तो पण आपला तिकडे कव्हर होऊन जातो आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काहीतरी की एक्झाम्पल्स. कारण टॉपर जे असतात, त्यांचे काहीतरी की जे एक्झाम्पल्स असतात, ते खूपच डायनामिक असतात आणि आपण काय म्हणू त्याला असे म्हणजे डे टू डे लाईफशी काहीतरी तिकडे संबंधित असणारे असतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडासा आपण जास्त भर दिला पाहिजे. याच्यानंतर काहीतरी की तुमचे जे डाउट्स असतील, ते आपण आपल्या लेक्चरच्या सीरीजमध्ये तिकडे कव्हरच करू. ओके. पुढे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. सो आत्ताच इथे मी तुमच्या संदर्भात काहीतरी की किंवा तुमच्यासोबत इथे शेअर केलं होतं. ते म्हणजे 2 भागामध्ये काहीतरी की हा जो एंटायर पेपर आहे, तो कसा इकडे केलेला आहे, डिव्हाईड केलेला आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे आपल्याला 10 मार्कचे 10 क्वेश्चन इकडे विचारले जातात. हे इज इक्वल टू केलं तर काहीतरी की 100 मार्क होतात आणि त्याच संदर्भात किंवा त्याच्या सोबतच सेकंड पार्ट जो आहे किंवा भाग 2 आहे, याच्यामध्ये आपल्याला केस स्टडी दिले गेलेले आहेत आणि इकडे साधारणतः पाहायला मिळतात आपल्याला 15 मार्कच्या काहीतरी की आपल्याला इकडे केस स्टडी पाहायला मिळतात. ज्या इकडे टोटल 150 मार्क्स काहीतरी इकडे आपले कव्हर करतात. सो अशा प्रकारे 250 मार्क्स आपल्या इकडे ओव्हरऑल काहीतरी की दोन्ही भागामध्ये विभागलेले आहेत, असं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. सो भाग 1 किंवा काहीतरी की भाग पहिला जो आहे किंवा पार्ट फर्स्ट जो आहे, याच्यामध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, काय पाहायला मिळतात? तर व्याख्या किंवा काहीतरी की बेसिक त्याच्यासोबतच संकल्पना असतील आणि काही थिअरीज असतील. ओके. म्हणजे आपण असं म्हणू, हा जो सगळा पार्ट आहे तो कसा आहे इकडे बेसिकचा आहे किंवा काहीतरी की स्टॅटिक आहे. न चेंज होणारा. जसं काही व्याख्याच आहेत. इथं आपण बघितलं इमोशनल इंटेलिजन्स काय आहे? ॲटिट्यूड काय आहे? ओके. कन्सायन्स ऑफ क्रायसिस काय आहे? इथिक्स काय आहे? मोरॅलिटी काय आहे? ओके. या सगळ्या काय आहेत मित्रांनो डेफिनेशन्स आणि याच्यावरती काहीतरी आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एक कॉमन आणि काय म्हणू आपण त्याला इंटरेस्टिंग असा क्वेश्चन होता जो UPSCने 2022 मध्ये आपल्याला विचारला होता. तो म्हणजे की आनंद म्हणजे तुमच्या मते काय? व्हॉट डू यू मीन अंडरस्टँड अबाउट दी हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू अँड डेमॉन्स्ट्रेट विथ दी एक्झाम्पल. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं, आनंद हा कशामध्ये येईल? आपल्या इमोशन्समध्ये येईल. इट इज अ पार्ट ऑफ इमोशन. ओके. त्याच्या संदर्भात काहीतरी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. डेफिनेशन आपल्याला साधारणतः विचारली गेली होती इमोशनच्या संदर्भात आणि तुमच्या मते ती काय आहे आणि काय नाही. ओके. सो बेसिक भाग जो पहिला आहे तो काहीतरी की पूर्णपणे बेसिक, त्याच्यानंतर काही संकल्पना असतील आणि व्याख्या याच्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे. ओके. याच्यामध्येच थिअरी आपल्याला काहीतरी की साधारणतः इथे पाहायला मिळतात. आता हा जो पार्ट आहे, हा फिलॉसॉफिकल किंवा काहीतरी की थिअरॉटिकल पार्ट आहे. पण मी असं म्हणेन किंवा माझ्या मते सगळ्यात सोपा पार्ट जो आहे तो हाच आहे. याच्यामधले प्रश्न आपण जर बघितले, तर साधारणतः प्रश्न कसे विचारले जातात, की एखादा कोड दिला जाईल आणि त्याच्याखाली काहीतरी की कोड सांगणारी व्यक्तींचं नाव असेल आणि सांगितलं जाईल, की वरील कोड जो आहे तो काहीतरी की सध्याच्या जीवनामध्ये
तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. ओके. फॉर एक्झाम्पल 2024च्याच UPSCने मेन्समध्ये काहीतरी एक प्रश्न विचारला गेला होता, की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मते स्त्रिया जर शिकल्या तर काहीतरी एक समाज शिकतो. नंतर स्त्री जर शिकली तर एक देश शिकतो आणि एक स्त्री जर शिकली तर काहीतरी पूर्ण देश शिकतो. आणि पुढे कोट अनकोट करून त्यांनी विचारलं होतं, की ह्या कोटच्या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मते किंवा काहीतरी की तुमच्या मते इम्पोर्टन्स काय आहे? ओके. सो हा काय कशामध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो? थिअरीमध्ये. ओके. सो इथं आपल्याला स्पष्ट करायचं आहे, की त्यांच्या मते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मते स्त्री शिक्षणाचं किंवा स्त्री शिक्षणाचं पूर्ण सामाजिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय जीवनामध्ये महत्त्व काय आहे? आणि तिथे काहीतरी की काही महत्त्वपूर्ण एक्झाम्पल देऊन आपल्याला ते तिथे डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे. इथे आपण बघू शकतो किंवा म्हणू शकत होतो. फॉर एक्झाम्पल वैयक्तिक याच्यामध्ये काहीतरी एखाद्या कुटुंबाची पूर्ण आर्थिक व्यवस्था असेल, तर एखाद्या शिकलेल्या स्त्रीच्या हातामध्ये दिली तर ती प्रॉपरली कुठेतरी डेव्हलप होते. ओके. तेच पुढे जाऊन सामाजिक जीवनावरती काहीतरी की महत्त्वपूर्ण अशा काहीतरी की क्रांतिकारक महिला आल्या होत्या. त्या शिक्षण घेण्यामुळेच काहीतरी की पुढे आल्या गेल्या होत्या. आणि पुढे जाऊन काहीतरी की इंटरनॅशनल लेव्हलला जसं आपण बघू शकतो. अँजेला मर्केल असतील ज्या काहीतरी की जर्मनीच्या चान्सलर्स होत्या आणि त्याच्यानंतर काहीतरी की क्रिस्टियन लगार्ड ज्या काहीतरी की IMFच्या अध्यक्ष होत्या. सो असे एक्झाम्पल आपण देऊन तिकडे आपलं उत्तर तिथे कंप्लीट करू शकतो. ओके. त्याच्यासोबतच असे खूप सारे एक्झाम्पल दिले गेलेले आहेत. अजून एक सांगायचं झालं तर 2024च्याच ह्याच्यामध्ये विचारलं होतं, की प्रेम जर असेल तर ते आपल्याला प्रेमच मिळतं आणि जर आपण एखाद्याचा राग ठेवला तर आपल्याला रागच मिळतो. अकॉर्डिंग टू दी स्वामी विवेकानंद. हे आपल्याला इथे कोट अनकोट करून काहीतरी की विचारलं होतं आणि त्या याचं कोटचं काहीतरी की महत्त्व काय आहे? हे आपल्यासाठी इकडे विचारलं गेलेलं आहे. ओके. सो याचं पण एक्झाम्पल आपण काहीतरी की डे टू डे लाईफच्या जीवनावरती आधारित असं काहीतरी इकडे एक्झाम्पल देऊन तिथे आन्सर तिकडे लिहू शकतो. ओके. सो हा झाला सगळा थिअरी, व्याख्या आणि संकल्पनाचा पार्ट आणि दुसरा जो पूर्ण पार्ट येतो तो म्हणजे आहे केस स्टडीचा आणि ते आत्ताच जसं आपण अभ्यासलेला आहे किंवा जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला, हा पूर्णपणे तुमच्या भाग 1 भाग पहिला किंवा काहीतरी की पार्ट 1 वरती पूर्णपणे अवलंबून असणार आहे. कारण का? इथे ज्या काही सगळ्या आपल्याला गोष्टी लिहायला लागणार आहेत किंवा ज्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या भाग 1चीच काहीतरी इकडे संबंधित आहेत किंवा निगडीत आहेत. ओके. त्याच्यानंतरच कुठेतरी आपण इकडे एबल होऊ, की केस स्टडी आपल्याला लिहिता येईल. आता याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे काहीतरी की आन्सर रायटिंग किंवा उत्तर लिहिणं. तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो डेटा कितीही रेडी असेल, ओके, कितीही व्याख्या रेडी असतील, त्याच्यानंतर काहीतरी की खूप चांगले एक्झाम्पल रेडी असतील, स्ट्रक्चर तुमच्याकडे काहीतरी की आन्सर रेडी असतील. पण जोपर्यंत तुम्ही हे लिहिणार नाहीत किंवा एक्झॅक्टली जोपर्यंत तुम्ही ते लिहायला घेत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे काहीच पॉसिबल होणार नाही. आणि तुमचा जो काही तिकडे नॉलेज आहे किंवा तुमचा जो काही सगळा अभ्यास आहे, त्या सगळ्यांचाच काहीतरी कोणताच तिकडे फायदा होणार नाही. ओके. सो डू मस्ट आन्सर रायटिंग जी असेल तिकडे झालीच पाहिजे आणि दररोज एखादं तरी आन्सर तुम्ही लिहिलंच पाहिजे GS4च्या संदर्भात. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीच सांगितलेलं आहे, की एंटायर GS4 पेपर आहे हा 250साठी आपल्याला पूर्णपणे इथिक्सवरती किंवा नीतिशास्त्राशी काहीतरी संबंधित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर रायटिंग ही करावीच लागणार आहे. ओके. सो रिमेनिंग जो सगळा पार्ट असेल तो आपण आपल्या लेक्चर सीरीजमध्ये तिथे कव्हर करून घेऊ. ओके. थँक यू.